एक वडील आणि मुलगा घोडा घेऊन कुठेतरी चालले होते. वडिलांनी मुलाला घोड्यावर बसवले होते आणि स्वतः चालत चालले होते. हे पाहून आजूबाजूची लोक म्हणाली, कसला मुलगा आहे, स्वतः घोड्यावर बसलाय आणि आपल्या बापाला चालायला लावले. लोकांचं हे बोलणं ऐकून मुलगा घोड्यावरून खाली उतरला आणि वडिलांना घोड्यावर बसवले आणि स्वतः चालायला लागला व पुढे निघाला. थोडे पुढे गेल्यावर परत काही लोकांनी पाहिले आणि म्हणाले, कसला बाप आहे जो स्वतः घोड्यावर बसलाय आणि आपल्या मुलाला चालायला लावले. हे ऐकून वडील पण खाली उतरले आणि दोघं पण चालत चालले. परत थोडे पुढे गेल्यावर त्यांना काही लोक भेटली तर ती म्हणाली, किती मूर्ख माणसं आहे ती, सोबत घोडा असताना पण चालत चाललेत. हे ऐकून वडील आणि मुलाचं डोकं हललं. मग आता दोघं पण घोड्यावर बसले आणि पुढे निघाले. पण परत काही अंतर पार केल्यानंतर काही लोक भेटली आणि ती म्हणाली, कसले निर्दयी माणसं आहेत ही, दोघं पण घोड्यावर बसलेत आणि बिचाऱ्या घोड्याचा जीव काढतात. यांच्याकडे कसलीच दया नावाची गोष्ट नाही. आता मात्र त्या मुलाच्या वडिलांना ही गोष्ट समजली की आपण जर लोकांचं ऐकत बसलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही चांगलं किंवा कोणतेही काम करा, लोक तुम्हाला नावं ठेवणं सोडणार नाही. पण आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणं बंद करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा आणि यशस्वी होईपर्यंत थांबू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.